आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नाही मरकटा, तुझ्या इच्छेनुसार तू इथे आला आहेस, परंतु इथून माझ्या इच्छेने जाशील. तू इथून जाऊ शकत नाहीस. माझ्या मनोरंजनाकरिता तुला इथेच बंदिस्त करून ठेवेन. शनीला ही जोडीदाराची आवश्यकता आहे. ते पहा, त्याच्यासारखीच तुझी ही स्थिती होईल. काय झालं अश्विनी? असं का विचित्र वर्तन करते आहेस? काहीतरी बोल. रोहिणी, काय झालं तुला? चंद्रदेवा, कोणीतरी आम्हास ओढत आहे असा अनुभव होत आहे. आमच्या मनावरील नियंत्रण हरवत आहे. कुठली तरी दुष्ट शक्ती आम्हाला तिच्या दिशेने खेचते आहे. स्वामी, उभे राहता येत नाही, विराजित होऊ शकत नाही. बोलण्याची शक्ती क्षीण होत आहे. हे तू काय बोलते आहेस देवी? दिशेने येत आहे. ताई इथून उठली नाही तर वाहून जाईल. आपणच तिला जबरदस्तीने का होईना इथून न्यावयास हवे. नाही मुली, कितीही जबरदस्ती केलीस तरी अंजना आपला निर्णय बदलणार नाही. कुलदेवीच्या मंदिरात पोहोचण्याचा तिचा निर्णय अचल आहे. आता देवी माता तिचे रक्षण करेल. कित्येक वर्षांनी मुक्त होऊन आता कुठे मी चांगले दिवस पाहत होतो, पण पुन्हा एक नव अकस्मात संकट आलं. त्या दुष्ट शक्तींनी चंद्रलोकावर पुन्हा आक्रमण केलं आहे. जर आपण दुष्ट शक्तींच्या वशमध्ये झालो तर नक्षत्रांवर त्याचा परिणाम होईल. याने सृष्टीचा समतोल ढासळेल. पृथ्वीवर हाहाकार माजेल. अशा मूर्खपणामुळेच मानवच नाही, दानव कुलाचाही नाश होईल. इतकी क्षुल्लक गोष्ट त्या रावणाच्या बुद्धीस कळत नाही का? हे विधात्या, स्वामी नीलकंठ, हे योग्य नाही, हे योग्य नाही. अंजना शिवांशास जन्म देऊन जगत कल्याणाच्या कार्यात सहभागी झाली आहे. तिने काय अपराध केला आहे?
कोणत्या पापाचा दंड आहे हा? शिवांशास जन्म देणे तिचा अपराध आहे. दुर्दैवी बिचारी अंजना इतके कष्ट, इतक्या दुःखात दिवस कंठत आहे. हा कसला न्याय आहे स्वामी? भक्ताने मागितल्यावर त्यांना अभय देऊन सुख, शांती, समृद्धी देणारे आपण अंजनावर आपल्याला दया का येत नाही? एक माता असल्या कारणाने मी अंजनाचे दुःख, वेदना, तिचे संकट अनुभवू शकते. जन्मतः तिचा पुत्र तिच्यापासून दुरावला तर कोणती माता असेल जिला वेदना होणार नाही? मला पाहवत नाही हे स्वामी. तिची ही कठोर परीक्षा नाही स्वामी. माते, कुलदेवी माते, रक्षण कर. तू तुझ्या भक्तांचा हात कधीही सोडत नाहीस. आणखी एक कृपा कर माते. अंजना पुत्र जिथेही असेल त्याला कुशल राहू दे. शीघ्र त्याला परतण्याचा मार्ग दाखव. माझ्या पुत्रीची ही अवस्था मला पाहवत नाहीये माते. तू ही एक स्त्री आहेस. अंजनाच्या मातृहृदयाच्या वेदना जाणून घे जगन्माता. अंजना पुत्राचे रक्षण कर माते, रक्षण कर. नाही बालका, नाही. इथून पलायन कर. माझ्याकरिता आपल्या प्राणांची आहुती देऊ नकोस. हा अतिशय निष्ठूर, विकृत मनाचा राक्षस आहे. जा बालका, इथून पलायन कर, स्वतःचे प्राण वाचव. माझा पुत्र संकटात आहे. निश्चित तो कुठल्या तरी संकटात अडकला आहे. अंजना, काय झाले? असे अशुभ का बरं बोलते आहेस? हो, माझे मन मला सांगते आहे. माझे मातृहृदय मला सांगत आहे तो संकटात आहे.
तो आपले स्मरण करत आहे. त्यास वेदना होत आहेत. ताई, अन्न जला विना तुझा देह मन भ्रमित होत आहे. म्हणून तुला अशी काल्पनिक दृश्य दिसत आहेत. तू भ्रमित होत आहेस ताई. भानावर ये ग ताई. कुमार जिथेही असेल सुरक्षित असेल. नाही नीलांबरी, हा भ्रम नाही. माझा पुत्र संकटात आहे. संकटकाळी महादेव आणि जगदंबेचे स्मरण कर. हे आकृती, मी तुझ्यावर कोणतेही संकट ओढवले नाही, तरीही तू माझ्यावर आक्रमण करून मला दुःखी करतो आहेस. हे योग्य नव्हे, न्यायपूर्णही नाही. याकरिता तुला योग्य ती शिक्षा भोगावीच लागेल. तू मला शिक्षा भोगायला लावणार? तुझे इतके धाडस? आता पहा तुला कसा धुळीस मिळवतो ते. मर्कटा, या कुटीचा सामना करणारा कोणीही जिवंत उरला नाही. आता पहा तुला मी कसा संपवून टाकतो. बघ आता तू. हा
कसले आश्चर्य, कधीही न पाहिलेला उल्कापात, सर्वत्र अमंगलाची सूचना. स्वर्गलोकात दुष्ट दानवांनी आक्रमण केले आहे की काय? हो महाराज, आजचे वातावरण सामान्य नाही आहे. भयाची छाया सर्वत्र पसरली आहे, असा आभास होतो आहे. काहीच कळत नाही विद्वांस. सर्वांना धैर्य देणारा मीच आज हतबल झालो आहे. माझ्या नेत्रांपासून दूर असलेल्या पुत्राची चिंता मला जाळत आहे. कुठे असेल, सुरक्षित आहे की नाही ठाऊक नाही. नाही महाराज, असे म्हणू नये. राजकुमार जिथेही असतील सकुशल असतील. याविषयी माझे एक निवेदन आहे महाराज. काय? बोल विद्वांस. या क्षणी मला महाराज जांबुवंतांचा सल्ला घेणे उचित वाटत आहे, कारण त्यांना या अरण्याविषयी सखोल माहिती आहे. त्यांनी एकदा दुष्ट शक्तींपासून महाराणींचे रक्षण केले होते, म्हणून आपण त्यांचे सहाय्य मागावे. ते अमान्य करणार नाहीत, यावर विचार करा. विद्वांस, जांबुवंत आपले हितचिंतक आहेत. तुझा हा सल्ला खूपच योग्य आहे. विद्वांस, कोणीतरी माझं स्मरण करतंय.
नारायण नारायण. देवदैत्यांचा संघर्ष पराकाष्ठेला पोहोचलाय. याचा अंत कुठे आणि केव्हा होईल? अंततः या बालकाने आकुतीला पराजित केलंच. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन वज्र ध्वजवनूहिणी दंतवने यज्ञोपवीतव धरिसी दवने सुगमानुग्रह तुम्हरे तेजे जय हनुमान. सुगमानुग्रह तुम्हरे तेजे जय हनुमान. जय हे जय हनुमान. जय हे जय हनुमान. हे महादेवा, रुद्रांशा, ज्या कारणाकरिता जन्मास आला आहे तो उद्देश साध्य होत आहे. आपली लीला अगाध आहे. नारायण नारायण. जय हे जय हनुमान. माझे अनुष्ठान कोणामुळे सतत भंग होत आहे? नाही, असे होणे संभव नाही. अंधकाराच्या जगातील सर्व शक्ती आकुतीच्या वशमध्ये असताना त्याला पराभूत करणे संभव नाही. हे मर्कटा, मी तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. तुझा मृत्यू निश्चित होईल. निश्चित होईल. हे दिव्य बालका, राक्षस आकुटीला मारून लंकाधिपती रावणाच्या बंधनातून तू मला मुक्त केला आहेस. त्याकरिता मी तुझा ऋणी आहे. माझे धन्यवाद स्वीकार कर बालका. मी शनिदेव आहे. या शनी ग्रहाचा अधिपती. नवग्रहांच्या मंडळातील मी एक प्रमुख ग्रह आहे. मी शिवांचा परम भक्त आहे. देवाधिदेव महादेवांमुळे मला हे स्थान प्राप्त झालं आहे. शिवांचा कृपाप्रसाद प्राप्त करण्याकरिता नित्य हरिद्वारच्या अरण्यात कठोर तपश्चर्या करण्यात मग्न झालो होतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
शिवांच्या ध्यानात दीन मास वर्षे व्यतीत झाली. ओम नमः शिवाय. 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 कित्येक वर्षांनंतर देवाधिदेव महादेव प्रकट झाले. उठ वत्सा. नमः शिवाय. हे महादेवा, सदाशिवा, आज या पृथ्वी तलावर मी सर्वात भाग्यवान आहे. साक्षात शिवशंभू जगन्माता माझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन प्रकट होऊन मला आशीर्वाद द्यायला इथे आले आहेत. आपली कृपादृष्टी माझ्यावर अशीच सदैव राहो. हे कैलासनाथा, जगन्माता, या एका भक्तास याहून अधिक काही नको. परमेश्वरा, मला याहून अधिक काय हवे? तुमची कृपादृष्टी हेच माझं सर्वस्व आहे. ज्या दिवशी मनुष्य आपल्या आशा आकांक्षातून मुक्त होईल त्या दिवशी तो निरामय होईल. आणि अशा शुद्ध मनाची व्यक्ती कोणत्याही लोभास बळी न पडता न्याय मार्गावर चालते. शनी, आता तू त्या मार्गावर आहेस. म्हणून आम्ही तुला एका अतिशय महत्त्वपूर्ण ग्रहाचा अधिपती म्हणून नियुक्त करत आहोत.